हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की तो दिवा अंबिका लपवून ठेवते. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते, तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी, तुझ्याकडनं तो दिवाचं कार्य तू त्या मायाकडनं करते. ती मुलगी काहीही करणार नाही. आणि काल तुझा हात जीर्ण झाला होता आणि हळूहळू तुझं वृद्धत्व बाहेर यायला लागेल. आज आज जर त्या जेव्हा दिवा मीराने हात लावला तर आज तुझा चेहरा जीर्ण होईल. हळूहळू तुझं वृद्धत्व बाहेर यायला लागेल. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, मी असं करणारच नाही, मी असं होऊ देणार नाही. तेव्हा मार्जरी बोलते की काय करशील मग तू. तेव्हा मंजिरी घाबरलेली असते, तिला कळत नसतं की काय करावं ते. आणि अनन्या अथर्वला चिडवत असते की काय यार दादा, बायकोसमोर तुझं म्हणणं तुला मांडता येत नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की बोलेल. तेव्हा अनन्या बोलते की कधी बोलशील, जा आत्ताच्या आत्ता जा आणि वहिनीला सांग की माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तेव्हा अथर्व बोलतो की काय, मुद्दा तो नाहीच आहे आणि अबाउट प्रेम आय एम नॉट शुअर. तेव्हा अनन्या बोलते तू कन्फ्यूज आहे, म्हणजे तिच्यावर प्रेम आहे. तेव्हा अथर्व बोलतो वाह काय लॉजिक आहे, मी कन्फ्यूज आहे म्हणजे माझं प्रेम आहे. तेव्हा अनन्या बोलते की जाऊ दे बाबा, तुला माझं ऐकायचंच नाही आहे ना. अनन्या बोलते तुला हवं ते कर, मला विचारत जाऊ नकोस ना पुन्हा. तेव्हा अथर्व दोघं हातांची थंब तिला दाखवतो. इकडे अनन्या शक्कल लढवते. तेव्हा अथर्वचं लक्ष नसतं. तेव्हा ती जायला लागते आणि मुद्दामच फोन घेते आणि बोलते हा त्या बोल ना, मीरा वहिनीचा नंबर डिलीट झाला, बरं ठीक आहे तेव्हा ती मीरा वहिनीचा नंबर सांगत असते. ती नंबरची डिजिट बोलते आणि एका ठिकाणी चुकीचं बोलते, 3 बोलते. तेव्हा अथर्व बोलतो 895. तेव्हा अनन्या बोलते नाही 3 आहे. तेव्हा अथर्व बोलतो 5 आहे. तेव्हा अनन्या बोलतो अच्छा म्हणजे 3 नाही आहे का. तेव्हा अथर्व बोलतो सांगतो आहे ना 5 आहे, मला पाठ आहे तिचा नंबर. तेव्हा अनन्या बोलते ओ. तेव्हा अनन्या बोलते वा दादा, या काळात मीरा वहिनीचा नंबर तोंड पाठ आहे, सो प्राऊड ऑफ यू. तेव्हा अथर्व बोलतो त्यात काय, नंबर क्रंचिंग इज अ पार्ट ऑफ माय बिझनेस. तेव्हा अथर्व बोलतो मला आकडे नंबर पाठच असतात. तेव्हा अनन्या बोलतो ओ रिअली, मग मला माझा नंबर सांग ना. तेव्हा अथर्व बोलतो रिअली. तेव्हा अथर्व अनन्याचे नंबरचे 4 डिजिट बोलतो आणि बोलतो नाही 1 सेकंड, पुन्हा तो आठवतो. तेव्हा अथर्व पुन्हा आठवत असतो. तेव्हा अनन्या बोलते, तेव्हा अथर्व बोलतो अगं 1 सेकंड थांब ना. तेव्हा अनन्या बोलते जाऊ दे, माझं जाऊ दे, बाबांचा बोल. तेव्हा अथर्व बोलतो अगं बाबांना रोज कॉल करतो मी, त्यांचा नंबर पाठ आहे मला. तेव्हा अनन्या बोलते बोल ना मग. तेव्हा अथर्व पुन्हा 4 डिजिट सांगतो. तेव्हा अनन्या बोलते हे बघ, हे 4 डिजिट आहेत ना, हे आपले फॅमिली नंबर आहे, पुढचा नंबर सांग, आईचा नंबर बोल. तेव्हा अथर्व बघतो आणि बोलतो नाही आहेत माझे पाठ. तेव्हा अनन्या बोलते ते दिसते नाही आहे पाठ. दादा तुला मी त्या दिवशी जे बोलली होती ते आठवतं आहे का. तेव्हा अथर्व बोलतो काय सांगितलं होतं. तेव्हा अनन्या बोलते आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो ना, त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. म्हणजे त्या व्यक्तीला आवडणारं फूल, रंग, ऑरेल्स फोन नंबर तुला ॲक्सेप्ट करावा लागेल. तू मीरा वहिनीच्या प्रेमात आहेस. तेव्हा अनन्या अथर्वच्या पाठीवर थाप देते. अथर्व विचारात पडतो. इकडे अंबिका मीराला बोलत असते की मीरा तू मायाला अद्दल घडवतेस हे खरं आहे, पण तू अथर्वशी चुकीचं वागतेस ग. अगं ते म्हणाले तुला त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आणि तू बोलूच दिलं नाहीस. तेव्हा मीरा बोलते अगं ताई, त्यांना बोलायचं होतं पण ते माझ्याशी काही पुढे बोलतच नव्हते. तेव्हा अंबिका बोलते की तूच तर आत्ता म्हणालीस ना की त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून. तेव्हा मीरा बोलते की अगं हो बोलायचं आहे, पण ते असं बोलत होते, ते मी आपण ते मी असं काहीतरी बोलत होते, म्हणून मी म्हटले की जा तुम्ही ऑफिसला. तेव्हा अंबिका बोलते नाही अगं, इथेच अथर्वांना वेळ द्यायला हवा, त्यांना समजून घ्यायला हवं अगं. तेव्हा मीरा बोलते की अगं ताई, आज तू सांग बरं मला किती वेळ. तेव्हा अंबिका बोलते अगं त्यांना हवं तेवढा वेळ, कारण की ते इतक्या लवकर व्यक्त नाही होणार अगं तुझ्यासमोर. अगं त्यांचा स्वभाव नाही आहे अगं, तू समजून घ्यायला हवं त्यांना. तेव्हा मीरा बोलते बरं सांग ताई, तूच सांग आता मी काय करायला हवं होतं. तेव्हा अंबिका बोलते की तू काय करायला हवं होतं काय नाही ते मला माहीत नाही, पण तू त्यांना आत्ता फोन करून विचार की तुम्हाला काय बोलायचं होतं माझ्याशी. तेव्हा मीरा बोलते संध्याकाळी आल्यावर विचारते. तेव्हा अंबिका बोलते अजिबात नाही, आत्ता फोन कर आणि विचार त्यांना. तेव्हा अंबिका बोलते आता दुसरी गोष्ट, आता तू फक्त माझं ऐकायचं आहे, तुझं खूप झालं आता, आत्ता फोन कर त्यांना. तेव्हा अंबिका तिला जबरदस्ती करते की तुझा फोन कुठे आहे आणि आत्ता फोन कर. इकडे अथर्व ऑफिसला जायला निघालेला असतो, गाडीत बसतो आणि तो फोनवर असतो. त्याच्या बाबांना बोलतो हो बाबा, ते मीरा एंटरप्राईजचं टेंडर कुठपर्यंत आलं आहे. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की तो मीरा बोलतो. तेव्हा तो बोलतो की मरीन एंटरप्राईजचं टेंडर कुठपर्यंत आलं आहे. त्याला लक्षात येतं की तो मीरा नाव घेतो. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा 2 मिनटं मी करतो तुम्हाला कॉल. तेव्हा तो मनात बोलतो की मीरा का म्हणालो मी. तेव्हा अथर्वला हसायला येत असतं. तेव्हा अथर्वच्या गाडीच्या मिररमध्ये त्याला मीरा दिसत असते. तेव्हा अथर्व बोलतो मीरा, आणि मागे बघतो आणि बोलतो मीरा तू इथे कशी.
तेवढ्यात तिथे कोणीच नसतं. तेव्हा अथर्वला पुन्हा हसायला येतं की असं का होतं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की माझं मीरावर प्रेम नाही असं म्हणाल्यापासून असं का होतं आहे. सगळीकडे तिचाच विचार येतो आहे. ती दिसते, तिच्याशी बोलावं वाटतं आहे. का होतं आहे असं. नाही नाही, हे फक्त ओव्हर थिंकिंगमुळे होतं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की येस येस. पुन्हा तो सीट बेल्ट लावतो आणि सॉन्ग प्ले करतो. तेवढ्यात सॉन्गही तेच वाजत असतं की तू हवीशी हवी मला तू हवीशी. तेव्हा अथर्वला पुन्हा हसायला येतं आणि अथर्व बोलतो की एक कॉल करतो तिला. इकडे अंबिका तिला बोलत असते की चल उचल आणि फोन कर अथर्वांना. तेव्हा पुन्हा नेहमीप्रमाणे होतं. अथर्व इकडे मीराला फोन लावतो आणि इकडे मीराही अथर्वला फोन लावते आणि नेहमीप्रमाणे दोघांचे नंबर एंगेज येत असतात, एकमेकांना वाटत असतं. तेव्हा अथर्व बोलतो फोन बिझी येतोय. तो स्माईल करतो आणि बोलतो कदाचित ती मलाच कॉल करत असेल. तेव्हा मीराही इकडे बोलते की फोन बिझी येतोय, ते मीटिंगमध्ये असतील का, कदाचित ते मलाच कॉल करत असतील. ती मनातल्या मनात बोलते आणि हसायला येते. तेव्हा अंबिका बोलते काय गं. तेव्हा मीरा बोलते की ते फोन त्यांचा बिझी येतो. तेव्हा अंबिका बोलते त्यात हसण्यासारखं काय मग. तेवढ्यात फोन वाजतो. तेव्हा ते बोलते बघ फोन आला अथर्वनचा, उचल उचल उचल. तेव्हा मीरा उचलते. तेव्हा अंबिका बोलते बरं मी जाते, तुम्ही बोला तुमचं. तेव्हा मीरा बोलते अगं ताई. तेव्हा अंबिका बोलते नाही बोला तुम्ही तुमचं. तेव्हा अंबिका चालली जाते. तेव्हा अथर्वचा फोन उचलून अथर्व बोलतो की हाय. तेव्हा तो मीराला बोलतो की तू मला फोन करत होतीस. तेव्हा मीरा नाही म्हणते आणि बोलते की नाही ते मी सुनीता ताईंना कॉल करत होते ना म्हणून बिझी येत होता. तेव्हा मीरा बोलते तुम्ही कॉल केला होता का मला. तेव्हा अथर्व बोलतो हो हो. तेव्हा मीरा बोलते कशासाठी. तेव्हा अथर्व बोलतो की ते मोबाईलचं चार्जर विसरलो आहे मी, ते घरी का बघ तेवढं. तेव्हा मीरा बोलते की अहो मी ते चार्जर बॅगेत ठेवलं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ओके सॉरी. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे ठेवू मी. तेव्हा अथर्व काहीच बोलत नाही. तेव्हा मीरा पुन्हा बोलते हॅलो ठेवू मी, नक्की काही बोलायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो नाही इट्स ओके, तेवढंच चार्जरचं विचारायचं होतं. तेव्हा मीरा बोलते म्हणाले ना मी की बॅगेत ठेवलं आहे म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो हो थँक्यू. तेव्हा मीरा बोलते थँक्यू. तेव्हा अथर्व बोलतो की हां ते चार्जर ठेवल्याबद्दल थँक्यू. तेव्हा मीरा बोलते ओके बाय. तेव्हा अथर्व बोलतो बाय सी यू. फोन ठेवल्यावर अथर्व बोलतो की कम ऑन अथर्व, तुला का नाही बोलता येते तिच्याशी. इकडे मीराला पण हसायला येत असतं. तेवढ्यात अनन्या येते आणि बोलते वहिनी तुला आईने बोलवलं आहे. तेव्हा मीरा बोलते का. तेव्हा अनन्या बोलते माहीत नाही मला, चल ना लवकर. मीरा आणि अनन्या येते. तेव्हा मीरा बोलते काय झालं आईसाहेब. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या तू खाली गेली तरी चालेल, मीरा आहे ना माझ्यासोबत. तेव्हा अनन्या बोलते आई तुझ्यासाठी काही बनवून आणू. तेव्हा मंजिरी बोलते की नाही काही गरज नाही, मीरा आहे ना, मला काही लागलं तर सांगेल. तेव्हा अनन्या खाली जाते. तेव्हा मीरा तिथे बोलत असते की आईसाहेब काय झालं आहे. तेवढं तिथे अंबिका येते आणि अंबिका बोलते की मीरा आईंना काही त्रास होतो आहे का. तेव्हा मीरा मंजिरीला विचारते की काय झालं आईसाहेब बोला ना. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा अगं दुपारी मला खूप विचित्र स्वप्न पडलं, म्हणजे शक्यतो मी झोपत नाही दुपारची पण अचानक डोळा लागला. तेव्हा मीरा बोलते की काय स्वप्न पडलं आईसाहेब. तेव्हा मंजिरी बोलते की अगं आपल्या घरात अशी एक वस्तू आहे त्याच्यामुळे अथर्वच्या जीवाला धोका आहे. मंजिरीचा दिवा मिळवण्यासाठी हा नवीन प्लॅन असतो. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब तुम्ही काळजी नका करू, मी वेदाच्या बाबांना काहीच होणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते की तरी पण काळजी वाटतेच ना गं, आईचं काळजी लेकराची काळजी वाटणारच ना. पण मला कळत नाही अशी कुठली वस्तू आहे की जिच्याने अथर्वच्या जीवाला धोका आहे. तेव्हा मंजिरी बोलते मीरा तुझ्या त्या आजी सांगू शकतील का गं, म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं असं कळलं की त्यांना तसं काहीतरी कळतं. तेव्हा मीरा बोलते की हो आईसाहेब पण आजी आता कुठे ते नाही सांगू शकत. तेव्हा मीरा मंजिरीला विचारते की आईसाहेब तुम्हाला असं अचानक का वाटतंय. तेव्हा अंबिका बोलते की मीरा अगं आईंना असं भास होतात अगं, याआधीही त्यांना असं भास झाली आहेत. वेदाची तब्येत अचानक बिघडणार होती तेव्हाही त्यांना असा भास झाला होता. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब पण अशी कुठली वस्तू आहे मला नाही आठवते. तेव्हा मंजिरी बोलते नवीन नाही गं पण अशी वस्तू. मंजिरी बोलते नवीन नाही गं पण अशी कुठली तरी वस्तू आहे की जी आपली नाही आहे. मला खरंच खूप भीती वाटते गं मीरा. तेव्हा मंजिरी बोलते मला मीरा उगाच भास नाही होणार गं. तेव्हा अंबिका बोलते की मीरा आई त्या दिव्याबद्दल तर बोलत नसतील ना गं. तेव्हा मंजिरीला हसायला येत असतं. तेव्हा मंजिरी तिरप्या नजरेने त्यांच्याकडे बघत असते आणि पुन्हा बोलते की ही नर्मदा काही ना ऑनलाईन मागत असते, त्यातलं तर काही नसेल ना. तेव्हा अंबिका बोलते की मीरा आता त्या मायाचं नाव घेऊ नकोस. तेव्हा अंबिका बोलते की बोल अगं सांग त्यांना, आणि मायाचं नाव नको घेऊस. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब घरामागे मला एक दिवा सापडला होता, तो बाकी दिव्यांपेक्षा वेगळा होता म्हणून मी तो घरात ठेवला. तेव्हा मंजिरी बोलते काय सांगतेस मीरा, मग त्या दिवाचंच काहीतरी कारस्थान असेल. तेव्हा मंजिरी तिला बोलते की मीरा देवी आईची कृपा म्हणून ते लगेच लक्षात आलं. मीरा एक काम करशील तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा मीरा बोलते असं का बोलताय आईसाहेब. तेव्हा मंजिरी बोलते की प्लीज जा आणि तो दिवा घेऊन ये, लवकरात लवकर घेऊन ये.
तेव्हा मीरा थोडी शांत होते. तेव्हा अंबिका बोलते, "मीरा जा, अथर्वचं जे बुकशेल आहे तिथेच आहे तो दिवा." तेव्हा मंजिरी बोलते, "मीरा प्लीज." तेव्हा मीरा बोलते, आणते." तेव्हा मीरा दिवा घ्यायला जाते. तेव्हा मंजिरी तिरप्या डोळ्यांनी अंबिकाकडे बघते आणि बोलते, "याचा अर्थ अंबिकाला सुद्धा मूर्खात काढता येते." तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की आता असेच डाव फेकावे लागतील. तेव्हा अंबिका बोलत असते की आई, तुम्हाला घरातल्या सगळ्यांची काळजी म्हणून असले संकेत तुम्हाला आधीच मिळत असतात. तेव्हा मंजिरीला हसायला येत असतं. तेव्हा मीरा तो दिवा घेऊन येते आणि मंजिरीच्या हातात देते. मंजिरी पटकन तो दिवा हातात घेते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.